मागील भागात आपण पाहिलं होतं की इसवी सन पूर्व 600 या कालखंडात जवळजवळ 16 महाजनपदे अस्तित्वात होती. या 16 महाजनपदामध्ये काही महाजनपदे कमजोर होती आणि याचाच फायदा घेत बलाढ्य महाजनपदांनी यांच्यावर आक्रमणे केली, यांना जिंकून घेतलं. यामुळे इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या मध्यापर्यंत आता फक्त 4च महाजनपदे शिल्लक होती. यामध्ये होते कोशल, अवंती, मगध आणि वत्स महाजनपद. यानंतर मात्र पुढील 100 वर्षे या 4 साम्राज्यात राजकीय वर्चस्वासाठी संघर्ष सुरू झाला. अखेर या सत्ता संघर्षात मगध साम्राज्य विजयी ठरलं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की इसवी सन पूर्व 6व्या शतकात मगध साम्राज्य एक बलाढ्य साम्राज्य म्हणून उदयास आलं. पण याच सोबत इसवी सन पूर्व 5व्या आणि 6व्या शतकात सुद्धा मगध साम्राज्याचे वर्चस्व होते. मग प्रश्न पडतो की मगध साम्राज्याकडे अशी कोणती गोष्ट होती ज्यामुळे मगध साम्राज्य इसवी सन पूर्व 6व्या शतकातच नव्हे तर इसवी सन पूर्व 5व्या आणि 4थ्या शतकात सुद्धा आघाडीवर होतं. तर याची 2 मुख्य कारणे होती. पहिलं म्हणजे मगधचे भौगोलिक स्थान आणि त्यांच्या धोरणात्मक नीती, आणि दुसरं कारण म्हणजे मगध साम्राज्याचे कर्तबगारी सम्राट. आता या दोन्हीही कारणांना सविस्तरपणे समजावून घेऊया. सुरुवातीला मगध साम्राज्याची भौगोलिक परिस्थिती आणि त्यांच्या धोरणांचा अभ्यास करूया. मगध साम्राज्यामध्ये अत्यंत सुपीक जमीन होती. याचं कारण म्हणजे मगध साम्राज्याचे स्थान गंगेच्या उत्तर आणि दक्षिण खोऱ्यामध्ये स्थित होतं. याचाच फायदा मगधला व्हायचा. प्रत्येक वर्षी यांचे कृषी उत्पादन अधिक असायचं. यामुळे कृषीतून मिळणारी महसूल जमासुद्धा चांगली व्हायची. याशिवाय मगध साम्राज्याची राजधानी असलेल्या राजगिराच्या आसपास लोहखनिजाचे मुबलक साठे होते आणि याच काळात लोह उत्पादन क्रांती होण्यास सुरुवात झाली होती. म्हणजे जितके लोहाचे साठे जास्त तितकी जास्त प्रगती. याशिवाय याच साम्राज्यातील गया या शहरामध्ये कॉपर आणि लोहाचे साठे सापडतात. याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे मगधची राजधानी राजगिरा बऱ्याच पर्वतांनी वेढलेली होती. त्यामुळे शत्रूंना सहजासहजी राजगिरावर आक्रमण करता येत नव्हतं. राजगिरा अभेद्य होती. भौगोलिकदृष्ट्या सुद्धा मगध साम्राज्याला थोडी मदत व्हायची आणि म्हणून याचा सुद्धा मगध साम्राज्याला फायदा व्हायचा. तर या भौगोलिक आणि धोरणात्मक कारणांमुळे मगध साम्राज्य अधिक काळ टिकून राहिलं होतं. आता दुसऱ्या कारणाकडे वळूया. मगध साम्राज्याचे शूर आणि महत्त्वाकांक्षी सम्राट. मगध साम्राज्याला बरेच शक्तिशाली राज्यकर्ते लाभले. साम्राज्याची सतत प्रगती होईल आणि मगध साम्राज्याचा कायम विस्तार होत जाईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. बृहद्रथ हे मगध साम्राज्याचे संस्थापक होते. यांचा उल्लेख ऋग्वेदात सुद्धा करण्यात आलेला आहे आणि यांच्याच नावावरून मगध साम्राज्यामध्ये बृहद्रथ घराण्याची सुरुवात झाली. जरासंध हा बृहद्रथांचा पुत्र होता. यांचा उल्लेख महाभारतात सुद्धा करण्यात आलेला आहे. बृहद्रथ घराण्यानंतर एका नव्या घराण्याचा उदय झाला, ते म्हणजे प्रद्योत घराणे. यानंतर आले ते हर्यंक घराणे. असं पाहता तर मगध साम्राज्याचा विस्तार हा हर्यंक घराण्यापासून सुरू झाला होता. यांच्या आधी मगध साम्राज्य म्हणावं तितकं शक्तिशाली नव्हतं. यानंतर आले ते शिशुनाग घराणे. यांच्या काळात मात्र मगध साम्राज्य बऱ्याच वेगाने प्रगती करू लागलं. पुढे नंद घराण्याच्या काळात सुद्धा मगध साम्राज्य विस्तारत होतं. आता मौर्य काळात मगध साम्राज्य यशाच्या शिखरावर पोहोचलं होतं. आता यानंतर आपण साम्राज्यातील काही महत्त्वाच्या राज्यकर्त्यांबद्दल जाणून घेऊया. हर्यंक घराण्यापासून सुरुवात करूया. हर्यंक घराण्याचे संस्थापक होते बिगबी म्हणजेच बिंबिसार. हा तो काळ होता जेव्हा मगध साम्राज्य वेगाने प्रगती करत होतं. यात बिंबिसारने मगध साम्राज्याचा विस्तार करण्याच्या हेतूने काही लष्करी मोहिमा आणि वैवाहिक संबंध जोडण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला यांच्या वैवाहिक संबंधाबद्दल माहिती घेऊया. कोशल महाजनपदाची राजकुमारी होती कोशलादेवी. यांच्याशी बिंबिसारने विवाह केला आणि याच्याच बदल्यात त्यांना हुंड्यात काशीचा प्रदेश मिळाला. या प्रदेशातून बऱ्याच प्रमाणात महसूल जमा व्हायचा. आता हा प्रदेश म्हणजेच काशी मगधकडे आल्यामुळे मगध साम्राज्याच्या अर्थव्यवस्थेला चांगला आधार मिळाला होता. यानंतर वृज्जी साम्राज्यामध्ये जो लिच्छवी क्लान होता म्हणजे लिच्छवी कुळ होतं, त्या कुळाच्या राजकुमारीसोबत म्हणजे राजकुमारी चेलनासोबत बिंबिसारने विवाह केला. वैशाली हे मगध साम्राज्याच्या उत्तरेला आहे. यामुळे आता मगध साम्राज्याचा उत्तर भाग आणखी भक्कम झाला. आता मगधची उत्तर सीमा नेपाळच्या पर्वतापर्यंत पसरली होती. याशिवाय बिंबिसारने आणखी एक विवाह केला होता. याचे पुरावे इतिहासात सापडतात. पंजाबमध्ये मद्र नावाचं कुळ होतं. या कुळाच्या राजकुमारीशी यांनी तिसरा विवाह केला होता. या वैवाहिक संबंधामुळे मगध साम्राज्य उत्तर आणि पश्चिम दिशेला पसरत गेलं. आता बिंबिसारच्या लष्करी मोहिमांबद्दल माहिती घेऊया. बिंबिसार यांना सेनिया आणि श्रेणी या नावांनी ओळखलं जातं. याचं कारण म्हणजे यांच्याकडे एक बलाढ्य आणि स्थायी लष्कर होतं. बिंबिसार हे पहिले राजा होते ज्यांच्याकडे असे स्थायी लष्कर होते. आता तुमच्या मनात हे स्थायी लष्कर म्हणजे काय असा प्रश्न आला असेल.
तर स्थायी लष्कर म्हणजे अशा लष्करातील सैनिक हे पूर्ण वेळ सैनिकच असतात. तत्कालीन राजे फक्त लढाईच्या वेळी लष्कराची बांधणी करायचे. हे सैनिक इतर वेळी व्यापार, शेती किंवा इतर कामेही करायचे. पण राजा जेव्हा आदेश देईल तेव्हा हे युद्धासाठी तयार असायचे. आता बिंबिसारने कोणकोणत्या लष्करी मोहिमा केल्या हे बघूया. अंग महाजनपदासोबत केलेली लढाई ही मगध साम्राज्याची सर्वात मोठी मोहीम होती. यांनी अंगचा राजा ब्रह्मदत्त यांचा पराभव केला. याचा इतिहास पाहिला तर यामागे बिंबिसारचा वैयक्तिक हेतू सुद्धा होता. कारण ब्रह्मदत्त याने बिंबिसार यांच्या वडिलांचा पराभव केला होता. त्यामुळे बिंबिसारने अंग जनपदाच्या राजाला पराभूत केला आणि आपला बदला पूर्ण केला. यानंतर बिंबिसारने अवंतीचे राजा चंद्रप्रद्युत महासेना यांचा पराभव केला. बऱ्याच कालावधीपर्यंत हे युद्ध सुरू होतं. या युद्धातून कोणताच मार्ग निघत नव्हता. पण पुढे एक घटना घडली. चंद्रप्रद्युत महासेना यांना कावीळ झाली. ते बरेच आजारी पडले. त्यावेळी बिंबिसारने त्यांच्या जीवक नामक वैद्याला त्यांच्याकडे पाठवलं. यामुळे चंद्रप्रद्योत महासेन खुश झाले. त्यांनी युद्ध थांबवण्याचा निर्णय घेतला. पुढे जाऊन यांच्यात तह झाला. लढाई थांबली. बिंबिसारने वैवाहिक संबंध, लष्करी मोहिमा यासोबत मुसद्देगिरीचा वापर करून मगध साम्राज्य वाढवण्याचा प्रयत्न केला. इसवी सन पूर्व 544 ते इसवी सन पूर्व 492 पर्यंत बिंबिसारने मगधवर राज्य केलं. हा असा काळ होता. या काळात भगवान महावीर आणि गौतम बुद्ध सुद्धा होते. त्यांनी आपल्या धर्माचा प्रसार करण्याचं काम या कालखंडामध्ये सुरू केलं होतं. भगवान महावीर तर बिंबिसारचे संबंधी होते. भगवान महावीर यांच्या जीवनासंबंधी माहिती घेताना आपण बिंबिसार आणि महावीर यांचे संबंध जाणून घेतलेले आहेत. आता या ठिकाणी एक विरोधाभास पाहायला मिळतो. या दोन्हीही धर्मांनी म्हणजे जैन धर्म आणि बौद्ध धर्मांनी बिंबिसार आपल्या धर्माचे समर्थन करत होते असा दावा केलेला आहे. पण याबाबत एकही पुरावा उपलब्ध नाही. बौद्ध संघाने बिंबिसार यांना काही उपहार दिले होते. याचे काही पुरावे इतिहासकारांना सापडलेले आहेत. आतापर्यंत आपण बिंबिसार यांच्याबद्दल माहिती घेतली. आता त्यांचा पुत्र अजातशत्रू यांनी इसवी सन पूर्व 492 पासून ते 460 पर्यंत मगधवर राज्य केलं. अजातशत्रू यांची आई होती चेलन्ना. जेव्हा बिंबिसारने अंग महाजनपदावर आक्रमण करून त्याला ताब्यात घेतलं होतं तेव्हा अंग जनपदाची सर्व जबाबदारी या अजातशत्रूवर सोपवली होती. म्हणजे अजातशत्रू पहिल्यापासूनच मगधच्या प्रशासनामध्ये सामील होता. पण अजातशत्रूला लवकरात लवकर मगधच्या गादीवर बसायची हौस होती. आपण जर बिंबिसार यांच्या कार्यकाळावर नजर टाकली तर आपल्याला दिसून येईल की इसवी सन पूर्व 544 पासून इसवी सन पूर्व 492 पर्यंत म्हणजे जवळजवळ 52 वर्षे यांनी राज्य केलं. आणि जर अजातशत्रूने यांचा वध केला नसता तर हे अजून अधिक काळ गादीवर बसले असते. अजातशत्रूने यांना तुरुंगात बंद केलं. बरेच दिवस त्यांना अन्नाचा एकही कण त्याने दिला नाही. त्यामुळे बिंबिसारचा मृत्यू झाला. अशा प्रकारे इसवी सन पूर्व 492 मध्ये अजातशत्रूचा कार्यकाळ सुरू झाला. पण अजातशत्रू गादीवर आल्यामुळे बरेच पारिवारिक वादही सुरू झाले. बिंबिसारच्या 2 पत्नी होत्या. एक होती वृज्जी घराण्याची राजकुमारी चेलेन्ना आणि दुसरी होती कोशलादेवी म्हणजे कोशलची राजकुमारी. अजातशत्रू हा चेलेन्नाचा मुलगा होता. जेव्हा अजातशत्रूने बिंबिसारला मारून मगधची सत्ता स्वतःकडे घेतली तेव्हा कोशलादेवी या गोष्टीवर बरीच नाराज होती. याआधी आपण बघितलं होतं की जेव्हा बिंबिसारने कोशलादेवीशी विवाह केला होता तेव्हा त्याला हुंड्याच्या स्वरूपात काशी हा प्रदेश मिळाला होता. आता कोशलादेवी तर नाराज होत्या. त्यावेळी प्रसेनजित हा कोशलचा राजा होता. प्रसेनजित म्हणजे कोशलादेवीचा भाऊ. त्याने काशी पुन्हा आपल्या ताब्यात घेतली आणि यामुळेच कोशल आणि मगधचे संबंध बिघडले. पुढे जाऊन यांच्यात युद्ध झालं. या युद्धात अजातशत्रू विजयी ठरला. आता काशी तर मगधला परत मिळालंच होतं. याचसोबत प्रसेनजित यांची मुलगी वजिरा हिचा विवाह अजातशत्रूशी करण्यात आला. पण अजातशत्रूला एक शंका होती की वृज्जी कुळ या लढाईत विरोधकाला म्हणजे कोशलला पाठिंबा देत होतं. त्यामुळे अजातशत्रूची पुढची मोहीम ठरली ती वैशाली. अजातशत्रूने या लढाईत वैशाली ताब्यात घेतलं. वृज्जी कुळ आता खालसा करण्यात आलं. या 2 मोहिमांमुळे मगध साम्राज्य आधीपेक्षा बलाढ्य झालं होतं. कारण आता काशी आणि वैशाली दोन्हीही मगध साम्राज्याचा भाग होतं. तर अशा प्रकारे बिंबिसारप्रमाणेच अजातशत्रूनेही मगध साम्राज्य वाढवण्याचा प्रयत्न केला. या लढायांमध्ये अजातशत्रू वेगवेगळ्या युद्ध साहित्यांचा वापर करायचा. यामध्ये एक रथ होता. याचं नाव होतं रथमोशल. तुम्ही बाहुबली हा चित्रपट तर पाहिला असेल. मग भल्लाल देवने जो रथ वापरला होता त्याच प्रकारचा हा रथमोशल आहे. अशा प्रकारच्या रथाच्या समोरील बाजूस एक ब्लेड बसवलेला असतं. आता बाहुबली बघितलाय म्हटल्यावर हे सांगायची काही गरज नाही. याशिवाय हे महाशिलाकांतीला सुद्धा वापरायचे. याचा वापर करून लष्कर भले मोठे दगड दुश्मनांवर फेकायचे. तर या 2 युद्ध साहित्यांचा वापर अजातशत्रूने त्याच्या काळात केला. अजातशत्रूने इसवी सन पूर्व 492 पासून इसवी सन पूर्व 462 पर्यंत राज्य केलं. अजातशत्रू हे आमच्या धर्माचे उपासक आहेत असा दावा त्या काळातील 2 मुख्य धर्म
म्हणजे बौद्ध धर्म आणि जैन धर्म करत होते. पण इतिहासातील काही पुराव्यानुसार अजातशत्रू सुरुवातीला जैन धर्माशी जोडले गेले होते, पण पुढे जाऊन त्यांच्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव पडला. भरूचमध्ये ज्या लेण्या आहेत त्यातील माहितीनुसार अजातशत्रू हे गौतम बुद्धांना प्रत्यक्षात भेटले होते. बौद्ध साहित्य महावांसा या ग्रंथामध्ये अजातशत्रूने बरेच विहार आणि चैत्य बांधल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. महावांसा हे श्रीलंकामधले एक बौद्ध साहित्य आहे. या साहित्याला बौद्ध भिक्षूंनी पाली भाषेमध्ये लिहिलेलं आहे. याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट अजातशत्रूने त्याच्या जीवनकाळात केली होती, ती म्हणजे पहिली बौद्ध धर्म परिषद. पहिली बौद्ध धर्म परिषद अजातशत्रूच्या संरक्षणातच पार पडली होती. याबद्दलची अधिक माहिती आपण बौद्ध धर्माच्या परिषदा या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. अजातशत्रूचं वर्चस्व हे इसवी सन 460 पर्यंत राहिलं. पुढे इतिहासाची पुनरावृत्ती झाली. त्याच्याच मुलाने म्हणजे उदयनने अजातशत्रूला ठार केलं आणि इसवी सन 460 पासून उदयन मगधच्या गादीवर बसला. पुढे 16 वर्षे उदयनने राज्य केलं. याच्या काळात काही मोठी घटना घडली नव्हती, पण एक किल्ला बांधण्यासाठी त्याला आठवणीत ठेवलं जातं. पाटलीग्राम शहरात गंगा आणि सोन नदीच्या संगमावर हा किल्ला बांधण्यात आला होता. आता या ठिकाणी 2 प्रश्न निर्माण होतात. एक म्हणजे हा किल्ला इतका महत्त्वाचा का आहे आणि पाटलीग्राममध्ये त्याची उभारणी का केली गेली. आपण सुरुवातीला बघितलं होतं, राजगिरा जी मगध साम्राज्याची राजधानी होती ती भौगोलिकदृष्ट्या राज्याच्या मध्यभागात होती, पण हळूहळू मगध साम्राज्य विस्तारत गेलं. यामुळे मगधचा विस्तार आधीपेक्षा वाढला होता. याचाच फायदा पाटलीग्रामला झाला. पाटलीग्रामला आता राजधानीप्रमाणेच महत्त्व प्राप्त होऊ लागलं. आत्तापर्यंत आपण मगध साम्राज्याबद्दल सविस्तर माहिती घेतली. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्स तावा.